यूकेमध्ये रेंट इतकं जास्त आहे, तुमची सॅलरी किती पण असू द्या, तुम्ही ते भरता भरता थकून जाताल. आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते तुम्हाला सोशल मीडियावर कोणीच सांगणार नाही. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हे फक्त पैशाचं नाही आहे, तर आयुष्याचं आहे. हॅलो गाईज आउट देअर, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझं नाव प्रज्ञा आणि मी यूकेमध्ये राहते. आज मी जो टॉपिक कव्हर करणार आहे त्यामध्ये सगळ्यांना खूप जास्त इंटरेस्ट असतो. भारतामध्ये जेव्हा आपण घर रेंटनी घेत असतो किंवा घेत असतो तेव्हा आपण काय विचार करतो, आपलं पहिलं कम्फर्ट आहे का, व्यवस्थित स्पेस आहे का, आणि लोकेशन कुठे आहे, आणि पैशाचा विचार सगळ्यात शेवटी करतो. पण यूकेमध्ये सगळ्यात पहिला विचार आणि थॉट डोक्यात येतो तो म्हणजे हे आपल्या बजेटमध्ये आपल्याला भेटेल का, आणि इथूनच स्ट्रेस सुरू होतो. यूकेमध्ये एका रूमचं रेंट 900 ते 1200 पाऊंडपर्यंत जाऊ शकतं, आणि जर आपण INR मध्ये आजच्या रेटनुसार जर कॅल्क्युलेट केलं तर अप्रॉक्सिमेटली ते 1 लाख ते 1,20,000 ते 30,000पर्यंत जातं. आणि हे फक्त सिंगल रूम आणि सिंगल ऑक्युपन्सीसाठी आहे. आणि जर का तो लंडन सारखा एरिया असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये गेस करा. भारतामध्ये एवढ्या पैशात पूर्ण घर मिळतं. इथे त्या पैशात किचन शेअर, बाथरूम शेअर आणि प्रिव्हसी 0. आणि भाडं विचारू नका, कॉमेंट सेक्शनमध्ये गेस करा. आणि जर तुम्हाला माझ्यासारखं शेअरिंग नसेल पाहिजे तर तुम्हाला किचनही एकाच रूममध्ये मिळणार, वॉशरूमही एकाच रूममध्ये मिळणार, आणि तुमचं बेडरूम पण एकाच रूममध्ये मिळणार. त्यामुळे तुम्हाला सगळं एकाच रूममध्ये ॲडजस्ट करायला लागणार. आणि रेंट भरून झाल्यानंतर माणूस विचार करतो की ग्रॉसरी, त्याच्यानंतर ट्रॅव्हल, मोबाईल बिल आणि टॅक्सेस मॅनेज कसं करायचं. आणि इंडियावरून येताना प्रत्येक माणूस हाच विचार करून येतो की आपल्याला खूप सारे पैसे कमवायचे आहेत आणि थोडेसे घरी पाठवायचे आहेत. पण इतकं सगळं मॅनेज केल्यानंतर आपल्या हातामध्ये काही सुद्धा उरत नाही, आणि त्या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात आणि हर्ट पण करतात. आणि सगळे लोक इतकं लोन घेऊन येतात तिकडून. खरंच ह्या गोष्टी रिवॉर्डिंग आहेत. यूकेमध्ये लोक रेंट वाचवण्यासाठी काय काय सॅक्रिफायसेस करतात हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? चला मी तुम्हाला सांगते. डबल शेअरिंग, ट्रिपल शेअरिंग, आणि कधी कधी तर स्ट्रेंजरसोबत घर शेअर करायला लागतं. आणि हे सगळं कशासाठी? तर फक्त रेंट वाचवण्यासाठी. आणि ह्याच्यावर ते लोक ह्याच्याकडे पण म्हणजे सेफ्टीकडे लक्ष नाही देत, त्यांच्या कम्फर्टकडे लक्ष नाही देत, किंवा मग रूम्स पण इतके छोटे छोटे असतात की छोट्या छोट्या स्पेसमध्ये ॲडजस्ट करायला लागतं. आणि इम्पॉर्टंट एरियामध्ये पण सॅक्रिफायसेस करतात. एरिया यूकेमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. का सांगते? बिकॉज लोक नाईट शिफ्टला जातात, आणि नाईट शिफ्टवरून जेव्हा घरी येतात तेव्हा त्यांना बस स्टॉपपर्यंत जायला किंवा त्यांच्या म्हणजे बस स्टॉपपासून घरापर्यंत चालत जायला खूप वेळ लागू शकतो. लाईक अर्धा तास चालतच जायचं, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सेफ्टी भेटत नाही. आजूबाजूचा एरिया तुमचा कसा आहे, काय आहे, तुम्ही नवीन असल्यामुळे तुम्हाला माहीत नसतं. तिथं चोऱ्या होतात किंवा काहीही होऊ शकतं. यू नेव्हर नो. आता तुम्हीच सांगा की तुम्ही कोणतं घर प्रेफर कराल, जिथे प्राइस जास्ती आहे पण तुम्हाला कम्फर्ट मिळतोय, एरिया छान मिळतोय, आणि आजूबाजूची सोसायटीही छान मिळते, आणि दुसरं एक रूम जिथे तुम्हाला सेफ्टीशी कॉम्प्रोमाइज करायला लागतंय, आणि जिथे तुम्हाला फक्त ॲडजस्टमेंट करायला लागतं, लाईक प्रायव्हसी नाही मिळत आहे, काय नाही मिळत आहे, फक्त तुमचं रेंट वाचतंय. भारत परफेक्ट नाही आणि यूकेही परफेक्ट नाही. मग फरक काय? फरक इतकाच आहे की भारतामध्ये घर मेंटल पीस देतं आणि यूकेमध्ये घर रिस्पॉन्सिबिलिटी बनतं. यूकेमध्ये राहणं, खाणं आणि ट्रॅव्हलिंग इतकं महाग झालंय की सेटल होण्याचा विचार करू की नको असा प्रश्न पडतो. पण मला असं वाटतं की यूकेमध्ये राहणं कठीण नाही, तर सेटल होणं कठीण आहे. यूकेमध्ये राहणारा प्रत्येक माणूस ह्या गोष्टीची रोज झगडतो की अर्निंग जास्त आहे पण मनशांती नाही, कारण घर ही बेसिक गोष्ट आहे आणि तेच सगळ्यात जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. रेंट फक्त पैसा घेत नाही, तर रेंट आपला प्लॅनिंग, फ्रीडम, ड्रीम्स आणि कधी कधी तर कॉन्फिडन्स पण घेतं, आणि हे कोणीही आपल्याला सांगतच नाही. यूकेमध्ये राहण्यासाठी लोक काय काय सॅक्रिफाईस करतात हे रील्स आणि फोटोजमध्ये कधीच दिसत नाही. स्मॉल रूम्स, शेअर्ड किचन, नो प्रायव्हसी, आणि तरीही मंथ एंडला सेव्हिंग्समध्ये एक मोठा क्वेश्चन मार्क असतो. यूके सगळ्यांसाठी नाही आहे. जर तुम्ही मेंटली ॲडजस्टमेंट स्वीकारू शकत असाल तरच सर्व्हाइव्ह होऊ शकतं, नाहीतर तुमचेच ड्रीम्स हळूहळू तुमच्यावर प्रेशर बनायला लागतात. आता मी शॉर्टमध्ये तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगणार आहे. तर मी पहिलं ब्रिस्टलमध्ये राहत होते, मग त्याच्यानंतर मी साऊथहॅम्प्टनला शिफ्ट झाले. साऊथहॅम्प्टनवरून मी लंडनचा एका पार्टमध्ये आणि आता दुसऱ्या पार्टमध्ये, बिकॉज माझं जॉबचं लोकेशन सारखं स्विच असतं. तर मग अशा दृष्टीने जर विचार केला, आणि सपोज आता मी परत घर बघते आणि मी परत घर बघायला गेले, मी आज तिकडे जाऊन आले, आणि त्या माणसाचं असं क्रायटेरिया होता की तू 12 महिन्याचं मिनिमम कॉन्ट्रॅक्ट केलं पाहिजे. आणि जस्ट इमॅजिन माझं असं लोकेशन चेंज होतात, आणि जर का पुढच्या 6 महिन्यामध्ये माझं परत लोकेशन चेंज झालं तर मला चांगलं सॅलरी थ्रेशोल्ड किंवा चांगलं एखादं मला हे भेटत असेल, काय बोलतात, चांगलं इन्क्रीमेंट, किंवा माझी जॉब प्रोफाईल अजून इन्क्रीज होत असेल, तर मग मला ती बिकॉज ऑफ दिस घरचं कॉन्ट्रॅक्टची लेंथ
मी ते पॅकेज किंवा ते जॉब ॲक्सेप्ट नाही करू शकत. तर मग जेव्हा पण तुम्ही घर रेंट करायला जाता ॲज अ स्टुडंट तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही, पण जेव्हा तुम्ही प्रोफेशनल असता तेव्हा तुमची क्रेडिबिलिटी चेक होते. म्हणजे तुमचं बॅकग्राऊंड आणि तुमचं रेफरन्सिंग चेक होतं. तुम्ही जिथे जिथे काम केलं आहे ते लोक सगळ्यांना विचारतात की हे लोक तिथं होते का, कसे आहेत, पंक्च्युअल आहे का. मग ते त्यावरनं जज करतात की तुम्ही तिथं त्यांचं रेंट प्रॉपरली देऊ शकता की नाही देऊ शकता. आणि मग किती पैसे किती कमवतात वगैरे हे सगळं चेक होतं. आणि जर तुम्ही इलिजिबल असाल त्यांच्या क्रायटेरियानुसार तरच तुम्हाला घर इथं भेटून जातं, नाही तर मग घर भेटणं खूप जास्त मुश्किल आहे. आणि सेकंड क्रायटेरिया त्यांचा असा असतो की तुमचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन होतं. बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करतात म्हणजे जिथे पण तुम्ही जितक्या पण ॲड्रेसवर UK मध्ये राहिलेत त्या ॲड्रेसवर ईमेल करतात की हे लोक कसे होते किंवा ह्यांनी कोणतं कॉन्ट्रॅक्ट ब्रेक केलं आहे का आणि कशामुळे केलं आहे किंवा काय. आणि जर म्हणजे ते तुम्हाला पण विचारतात की तुमचं जे डिपॉझिट तुम्ही कुठे दिलं होतं ते तुम्हाला प्रॉपरली व्यवस्थित परत भेटलं आहे का, आणि जर नसेल भेटलं तर का नाही भेटलं. तर ह्या सगळ्या चेक्स जर तुम्ही कंप्लीट केल्या आणि तुम्ही जर अप्रोप्रिएट कॅन्डिडेट त्यांना वाटलं की तुमच्या बिहेवियरवरून की तुम्ही एक अप्रोप्रिएट कॅन्डिडेट आहात तरच तुम्हाला इकडे घर भेटू शकतं. आता आपण सॅलरी थ्रेशोल्डबद्दल बोलत होतो. तर घर रेंट करायला सॅलरी थ्रेशोल्ड मिनिमम किती लागतो, तर मिनिमम 25,000 पाऊंड्स तुमची सॅलरी थ्रेशोल्ड पाहिजे. म्हणजे इंडियन रुपीजमध्ये जर कॅल्क्युलेट करायला गेलं तर मिनिमम 26 लाख रुपीज असं होतं. आणि तेवढं जर तुमचं पॅकेज असेल तरच तुम्हाला इथे तुमची क्रेडिबिलिटी चेक म्हणजे व्यवस्थित परफॉर्म होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला घर भेटून जातं. तर हा होता माझा पर्सनल एक्सपिरियन्स आणि माझे रिव्ह्यूज UK हाऊसिंगवर. तुम्हाला कसा वाटला, आणि जर तुम्हाला हा यूजफुल वाटला असेल किंवा कोणासाठी यूजफुल वाटत असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यात इंटरेस्ट असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि खूप सारा शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.